साने गुरुजी. साने गुरुजी हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक आणि एक आदर्श शिक्षक होते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील पालगड, रत्नागिरी जिल्हा येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर आईच्या संस्कारांचा खोल प्रभाव होता. आईकडून मिळालेले प्रेम, सत्यनिष्ठा आणि त्यागाचे संस्कार त्यांच्या संपूर्ण जीवनात दिसून येतात. साने गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता जीवन मूल्यांचे शिक्षण देत. शिक्षक हा केवळ अध्यापक नसून विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असावा, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि गुरुजी या प्रेमळ नावाने ते ओळखले जात. साने गुरुजी उत्कृष्ट लेखक होते. श्यामची आई हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक असून त्यातून आईच्या ममतेचे, संस्कारांचे आणि नैतिक मूल्यांचे सुंदर चित्रण आढळते. याशिवाय त्यांनी गोडसेवा, आस्तिक, हिंदू धर्माचे तत्वज्ञान अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या लेखनातून प्रेम, करुणा, समता आणि मानवतेचा संदेश सतत व्यक्त होत राहतो. स्वातंत्र्य चळवळीत साने गुरुजींनी सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. सत्य, अहिंसा आणि सेवा ही तत्त्वे त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी, समाजातील अन्याय दूर करण्यासाठी आणि माणसा-माणसात समानता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले. साने गुरुजी साध्या जीवनशैलीचे अनुयायी होते. त्यांचे जीवन हे साधे जीवन, उच्च विचार याचे उत्तम उदाहरण होते. त्यांनी नेहमी स्वतःपेक्षा समाजाच्या हिताला प्राधान्य दिले. दुर्दैवाने 11 जून 1950 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठसा आजही समाजावर उमटलेला आहे. साने गुरुजी हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून आजही विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि समाजाला दिशा मिळते. म्हणूनच साने गुरुजी हे मराठी साहित्य आणि समाज जीवनातील एक अनमोल रत्न मानले जाते. धन्यवाद.